इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते पाहे, धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. प्रस्तुत प्राप्तवेळी संप्राप्त सेविकर्ता उच्चारलेला अभंग देहूगावचे असणारे महान साधू श्रीमंत संत वैराग्याचे महामेरू अनंत कृपा विभूषित जगमान्य देवमान्य असे असणारे देहूगावचे तुकोबराया आणि त्या माझ्या असणाऱ्या तुकोबरायांचा धन्य जीवन केव्हा होतं याचं प्रतिपादन करणारा गोड असा अभंग विठाला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, ज्या निमित्तानं या ठिकाणं कीर्तनरूपी सेवा आयोजित केलेली आहे आपणा सर्वांना श्रुत आहे ज्ञात आहे. वैकुंठवासी बबनराव धोंडेभाऊ कुलथे यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आणि त्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताची ही आजची कीर्तनरूपी सेवा विठाला. हो, प्रथम पुण्यस्मरण म्हणजे आपल्या ग्रामीण भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आज वर्षश्राद्धाचा विधी आहे आणि त्यानिमित्तानं आज पवित्र असणारी जगज्जननी इंद्रायणी मातेच्या तीरावरती या अलंकापूर नगरीमध्ये आज हे पुण्य स्मरणाचा कार्यक्रम वर्षश्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. विधी खऱ्या अर्थानं श्रीगोंदा तालुका अहमदनगर जिल्हा आणि या असणाऱ्या कोळगाव क्षेत्रामध्ये कोळगाव गावी असणारं हे कुलथे परिवार विधी ब्राह्मण काकांचा विधी कोळगाव या ठिकाणी चालू आहे. पण काही नैसर्गिक आपत्ती कोरोनासारखं संकट आणि या महामारीच्या पार्श्वभूमीवरती गावाकडचा कीर्तन सोहळा रद्द व्हावा. पण त्यांचे असणारे दोन पुत्र म्हटलं येणार नाही, त्यांना सुपुत्र म्हणावा लागणार आहे, असे असणारे राजेंद्र बबनराव कुलथे, विजय बबनराव कुलथे, दोन नातू स्वप्नील महेश, असणाऱ्या दोन मुली, ढाळे परिवारामध्ये बोराडे परिवारामध्ये दिलेल्या दोन कन्या, यांचा आग्रह की आपल्या वडिलांना काही पुण्य कमी पडू नये. जसा आपणांना सर्वांना श्रुत आहे की पांडवांचे असणारे पिता पंडूराजा धर्मराजाचे वडील, पण त्यांच्याही वडिलांना स्वर्गाच्या दारामध्ये पुण्य कमी पडलं होतं आणि अशा अडचणीच्या काळामध्ये जर चुकून आपल्या दादांना जर पुण्य कमी पडलं तर आपण कुठेतरी जीवनामध्ये कमी पडू. आणि म्हणून अट्टहासानं या अलंकापूर असणाऱ्या या नगरीमध्ये ज्ञानोबारायांच्या या संजीवन समाधी सोहळ्याच्या समाधीच्या जवळ आज खऱ्या अर्थानं भाऊंचं वर्षश्राद्ध होतंय. कुलथे परिवाराविषयी थोडंसं आज वर्षश्राद्धाच्या निमित्तानं सांगणं आहे. अभंगावरती आपण थोडंसं बोलणार आहोत आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक गुणीजन या ठिकाणं मंडळी उपस्थित आहात. खऱ्या अर्थानं भाऊंचं काहीतरी पुण्य असावं आणि जीवनामध्ये असं काहीतरी कर्म करावं की आपण गेल्याच्या नंतर आपले सोहळे इतरांना साजरे करावं, त्यावेळेस जीवन धन्य आहे. आणि हे संतत्वाचं लक्षण आहे मायबाप हो. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपला कार्यक्रम आपला जाण्याचा कार्यक्रम इतर कोणीतरी करत असताना समजून घ्यावं त्या व्यक्तीनं संतत्वाचे काहीतरी कार्य केलेले आहेत आणि अशाच पद्धतीचं भाऊंचं जीवनामध्ये कार्य आहे. आणि म्हणून अशी थोर महाराष्ट्रातील थोर ख्यातनाम गायनाचार्य की आज आपण यूट्यूबवरती आपण रवी महाराज पवार असतील, ओमकार महाराज असतील, या ठिकाणं मृदुंगाला ज्यांची साथ आहे असे राजाराम महाराज देवडेकर ते असतील, या ठिकाणं नारायण महाराज आहेत, प्रमोदजी महाराज काळे आहेत, सचिन महाराज मदने आहेत, अमोल महाराज पेलमहाले आहेत, नागेश्वर महाराज मोरे आहेत, पवन महाराज आहेत, या ठिकाणं माझ्याबरोबर आलेले हरिभक्तीपरायण माझे गुरुबंधू
खऱ्या अर्थानं त्यागमूर्ती महादेवजी महाराज दांडे हेही या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहात. अनेक ज्ञात अज्ञात सर्व महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आज आपण ज्यांच्या वास्तूमध्ये, ज्यांच्या या पवित्र पावनभूमीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे असणारे खऱ्या अर्थानं आमच्या भागाचे ज्येष्ठ कीर्तनकार पोपटजी महाराज माडिक यांचे असणारे नरोडे, यांचे असणारे सुपुत्र महेशजी महाराज नरोडे आणि यांचे खऱ्या अर्थानं ही वारकरी आनंद आश्रम वारकरी शिक्षण संस्था आणि या संस्थेमध्ये हा कार्यक्रमाचं गोड असं नियोजन आहे. थोडा वेळ राहिलेला आहे. 1 तास उरला खटवंग रायासी, भाग्यदशा कैची प्राप्त झाली. वेळ थोडा आहे आणि म्हणून थोड्या वेळेमध्ये आपल्याला सर्व चिंतन पाहायचं आहे. आणि म्हणून सर्व गुणीजन, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानी सर्व आपण या ठिकाणी आहात. सर्वांच्या पायावरती मी नतमस्तक होतो, डोकं टेकवतो आणि सेवेकडे वळतो. तुकोबाराय सांगतात की इहलोकीचा हा देह देव इच्छेता ते पाहे. मायबापा हो, तुम्हा आम्हाला जो देह मिळालेला आहे, या असणाऱ्या देहाची किंमत आज तुम्हा आम्हाला कळालेली आहे. आणि म्हणून तर आपण या अलंकापूर नगरीमध्ये सर्वजण आहात. आज आपण कीर्तन ऐकतोय. याचं कारण आपण दास विठोबाचे झालो. विठोबाचं दासत्व तुम्ही आम्ही स्वीकारलंय आणि याच्यामुळं धन्य मी जन्मालो. जन्म आल्याचं धन्य आता आपण झालेलो आहोत. आणि आयुष्याच्या या साधने जे आयुष्य मिळालेलं आहे, हे आयुष्य कशासाठी मिळालेलं आहे तर तुकोबाराय सांगतात जीवनामध्ये सच्चिदानंद पदवीपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आणि म्हणून हे आयुष्य मिळालेलं आहे. आणि या आयुष्याच्या साधनाचा वापर सच्चिदानंद पदवी घेणे. आणि शेवट सांगतात तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. जीवनभर जो अट्टहास करायचा आहे तर तो आपल्याला पुण्यदायी असणाऱ्या त्या स्वर्गापर्यंत जाण्यासाठी आपल्याला हा प्रवास करायचा आहे. म्हणून माईबापा हो, आज वर्षश्राद्धाचा विधी आहे. शास्त्रानं जे कर्म सांगितलेले आहेत, काही कर्म केली पाहिजे, काही कर्म शास्त्रानं सांगतं करू नये. तुम्हा आम्हाला शरीर मिळालेलं आहे, नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून शास्त्रानं जे कर्म सांगितलेलं आहे ते एक विहित कर्म आणि एक निषिद्ध कर्म. काही कर्म केलीच पाहिजे आणि काही कर्म शास्त्र सांगतं करूच नाही. काही कर्म करू नये. त्यामध्ये काय सांगितलं? साधू संतांनी सांगितलं, ई तुले तरी भलत्या परी परद्रव्य परनारे सांडोनी अभिलाषांतरे वर्ते व्यवहारी सुखरू. जीवनामध्ये या दोन गोष्टी माणसानं कधी करायच्या नाहीत. निषिद्ध कर्म सांगितलंय साधू संतांनी, परद्रव्य परनारे. या असणाऱ्या निषिद्ध कर्माचं जर आचरण केलं तर काय होतं? पुराणात जर आपण जाऊन पाहिलं तर पाहत्या रावणे काय झाले. रावणासारखा श्रेष्ठ भक्त नव्हता. रावणाक शक्ती होती, आता सर्वांना ज्ञात आहे. रावणाक भक्ती होती, रावणाक आयुष्य होतं, रावणाक बुद्धी होती, रावणाक कुटुंब होतं, रावणाक सत्ता होती, रावणाक संपत्ती होती. पण रावण फक्त 2 गोष्टीमुळे चुकला. रावणानं दुसऱ्याचा असणारं धन म्हणजे कुबेराची असणारी लंका हस्तगत केली आणि 80,000 बायका असताना सुद्धा जगन्माता सीता ती का असावी असा मनामध्ये फक्त संकल्प आला. परिणाम रावणाला मुकावं लागलं. आणि म्हणून निषिद्ध कर्माचं जीवनामध्ये कितीही वाईट प्रसंग जीवनामध्ये आला तरी निषिद्ध कर्माचं माणसानं आचरण करू नये. मग काय करावं तर विहित कर्म करावं. मग विहित कर्मामध्ये सांगितलेत, विहित कर्माचे 4 प्रकार सांगितले: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायचित्त कर्म. काही कर्म रोज केली पाहिजे, काही कर्म निमित्ताने केली पाहिजे. आता आजचा विधी म्हटले, आता हा विधी जर कोरोनाचा काळ आहे, पुढल्या वर्षी करू, पुढल्या वर्षी करता येईल, पण पुढल्या वर्षी पहिलं श्राद्ध होणार नाही, ते दुसरं होईल, पहिलं होणार नाही. किंवा एखादा म्हणेल मला आज वेळ नाही, उद्या करील. उद्या हे पुण्य त्याला ना देता येणार नाही आहे. आणि म्हणून काही कर्म निमित्ताने करावे लागतात, काही कर्म फळाची अपेक्षा धरून जे कर्म केली जातात त्याला काम्य कर्म म्हटलं जातं.
आणि एखादा शरीरातून दोष घडला असेल, एखादं पाप घडलं असेल, त्या पापाचं क्षालन करण्यासाठी जे कर्म केलं जातं त्याला प्रायचित्त कर्म म्हटलं जातं. आता नित्यकर्म आपण तुम्ही आम्ही रोज करतो. मग नित्यकर्माचं लक्षण सांगितलं. नित्यकर्माची लक्षण स्नान संध्या पितृतर्पण धर्मयज्ञ देवपूजा नित्य करावी ते अगत्या. नित्यकर्म सांगितलंय. माणसानं नित्यकर्म केलीच पाहिजे. काही झालं तरी रोज स्नान केलं पाहिजे, स्नान केली पाहिजे, संध्या केली पाहिजे. वारकरी आहात ना आपण हरिपाठ केला पाहिजे, आपण काहीतरी ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचल्या पाहिजे, काकडा केला पाहिजे, भजन केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. हे केलंच पाहिजे. तसं निमित्तानं सुद्धा काही कर्म निमित्तानं करावं लागतं. तसं हे वर्षश्राद्ध हा नैमित्तिक कर्मातला आजचा हा विधी आहे. आणि म्हणून वडिलांच्या ऋणातून आजोबांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी बरं का रवी महाराज नातवाचा आजच्या कार्यक्रमामध्ये फार अट्टहास आहे असे असणारे आमचे परममित्र महेश कुलथे यांनी अट्टहास घेतला. म्हणले काही झालं तरी चालन, पण भाऊंच्या नावानं आपल्याला कार्यक्रम करायचा, कीर्तन झालंच पाहिजे. जरी आपल्याकडं गावाकडं काही अडचणी असतील तुम्ही कुठेही जा, पण बाहूंच्या नावानं बाहूंना पुण्य पाठवा. एक सांगू का, पुण्य प्रदान करणारी जर देवता जर कोणती असेल तर काही माणसं म्हणतात हा विधी केलेला त्यांना कुठं पोहोचतो. आज तिथं कोळगावमध्ये मला वाटतंय पिंड त्या ठिकाणं तयार केले असतील भाताचे गोळे. काही म्हणतात हा विधी केल्यावर काय त्यांना जाऊन पोहोचतो का. अरे तुम्हाला काय काहींना कळणार आहे, पाखंड्यांना काय कळणार आहे की हे असणारा प्रसाद तो पिंडाचा त्या देवतेला, त्या पितृदेवतेला कोणत्या मार्फत पोहोचतो. आता विज्ञान युग आहे. विज्ञानाच्या भाषेत जर सांगायचं जर झालं, आजच्या या कार्यक्रमाची पत्रिका आपण व्हॉट्सअपवरती पाठवली, सगळ्यांना आली. मला सांगा ती पत्रिकेचा ज्यावेळेस फोटो काढला, मला सांगा त्या पत्रिकेचा ज्यावेळेस फोटो काढला त्या पत्रिकेचे अक्षर पुसले का हो. अहो ते जसेचे तसे अक्षर त्या असणाऱ्या पत्रिकेचे मोबाईलमध्ये आले, जसेचे तसे आपल्यापर्यंत आले. तसंच ज्या ठिकाणी ब्राह्मण काका विधी करतात त्याच ठिकाणी ते भाताचे गोळे तसेच राहतात. पण आर्यमा नावाची देवता अदृश्य स्वरूपानं त्या असणाऱ्या पितृलोकामध्ये त्या असणाऱ्या आपल्या गेलेल्या पितरांना ती सहजरित्या प्राप्त करून देत असते. म्हणून पुण्य प्रदान करण्यासाठी, त्या पुण्यात्म्याला पुण्य देण्यासाठी पुण्यस्मरण हे जीवनामध्ये केलंच पाहिजे. विठ्ठला आणि म्हणून जीवनामध्ये काही गोष्टी केल्या पाहिजे आणि काही गोष्टी कधीही केल्या नाही पाहिजे याचा आपण थोडासा विचार केलेला आहे. आणि म्हणून हे ऋण आहे, ऋणातून उतराई झालं पाहिजे. नाहीतर पहा उपकार आणि अपकार शब्द जवळचे आहे. आई वडिलांचे वाडवडिलांचे आपल्यावरती उपकार असतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो जडाच्याबद्दल तुम्ही आम्ही कृतज्ञता बाळगतो, पण माणसाबद्दल कृतज्ञता बाळगायला विसरली आहेत. ज्यांनी तुमच्या आमच्यावरती उपकार केलेला आहे त्यांच्यासाठी आपण त्या दिवशी त्या तिथीला हे केलं पाहिजे. मला सांगा आता सण कोणता येणार आहे हो. आता सण येणार आहे तो शिमग्याचा सण येणार आहे. शिमग्याला कशाची पूजा करतो आपण. आता शिमगा येईल. शिमगा आला का आपण गोवऱ्या घेतो आणि त्या गोवऱ्या पेटवतो आणि त्या गोवऱ्याला प्रदक्षिणा मारून त्या गोवऱ्याचं दर्शन घेतो. त्या सेनाचं दर्शन घेतो. दसरा आला का मला सांगा जो ज्याच्यावरती जीवन जगतोय त्याची पूजा करतो, त्याचं दर्शन घेतो. पोळा आला बैलाची पूजा करतो. तसं मला सांगा ज्या आईवडिलांनी आपल्यासाठी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, त्यांच्यासाठी आम्हाला काही केलं पाहिजे का नाही. आणि म्हणून हे कळण्यासाठी तर हे वर्षश्राद्ध आहे. आणि मी सांगू का महाराज, आजच्या या कोरोनाच्या काळामध्ये रवी महाराज हे आश्चर्य झाले की विधी कोळगावला श्रीगोंद नगर जिल्ह्यात चालू आहे पिंडदानाचा, आणि कीर्तन म्हणले अलंकापूर नगरीमध्ये चालू आहे. कारण गेलेली व्यक्ती ना ही संत स्वरूपाला प्राप्त झालेली व्यक्ती होती. परोपकारासाठी संत कुणाला म्हणावं, येथे उपकारासाठी आले
जसं माऊली सांगतात, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे, तसा या मृत्यू लोकामध्ये जो जसं कर्म करतोय त्या कर्मावरून असं लक्षात येतंय की कोण कुठून आलेलं आहे. आमच्या भाऊंच्या बाबतीत जर सांगायचं जर झालं तर परोपकार हा त्यांच्याकडं असणारा सगळ्यात मोठा गुण होता. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी दिल्याशिवाय त्याला परत पाठवायचा नाही. साधी राहणी, उच्च विचारसरणी, आणि साधूचं हेच लक्षण आहे. जे का रंजले गंजले त्यासे म्हणे जो आपुले, तोचे साधू ओळखावा आणि देव तिथेची जाणावा. आमच्या गावाकडं, आमच्या परिसरामध्ये भाऊंचं कार्य नुसतं आमच्या एका गावापुरतं मर्यादित नाही आहे. भाऊंच्या कार्याचा जर गुणगौरव करायला गेलं, काही म्हणतील महाराज तुम्हाला हे कसं माहिती. भाऊंचं मूळ गाव आमचं कोंडेगाव श्रीगोंदा तालुक्यातील, पण व्यवसायाच्या निमित्तानं कोळगावमध्ये आहे इथं. पण आपला व्यवसाय करत असताना नरहरीच्या वंशामध्ये, नरहरीच्या कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर ज्या नरहरी महाराजांनी भगवान परमात्म्याचं साखळीचं, त्या करदोड्याचं माप घेण्याचं काम करावं आणि त्या भगवंताची सेवा करावी, अशाच पद्धतीनं हा असणारा कुलथी परिवार भगवंताच्या सेवेमध्ये, भगवंताची आपण भगवंताविषयी कुठलीही मागणी करा, भाऊनं आमच्या कधी रिकाम्या हातानं कोणत्याही याचकाला कधी पाठवलं नाही. एक सांगू का, जीवनामध्ये आपल्यावरती सुखदुःखाचे प्रसंग जर आले, सुख आलं का आपण हुरळून जातो, दुःख आलं का आपण त्या दुःखानं दुःखी होऊन जातो. पण आज ज्या भाऊंचं पुण्यस्मरण या ठिकाणी होतंय, आमच्या गावामध्ये रामनवमीचा सप्ताह आणि रामनवमीचा सप्ताहाची काल्याचा प्रसाद, महाप्रसाद भाऊंनी कबूल केलेला, आणि त्यांची असणारी धर्मपत्नी देवाज्ञा आली. सप्ताहाचा 4-5वा दिवस आहे आणि देवाज्ञा आली. भाऊंना जाऊन कसं म्हणावं, मुलांना जाऊन कसं म्हणावं की आम्हाला पंगत द्या, पण न सांगता तुम्हा कळू येते अंतर. संताला, देवाला सांगावं लागत नाही. स्वतःहून भाऊंनी त्यांच्या असणाऱ्या मुलांनी फोन केला, मुलांनो मला येता येणार नाही, काळजी करू नका, आम्हाला तिथे येणार नाही, ही असणारी रक्कम घ्या, काय लागतंय ते, काय बनवायची ते बनवा, पण कार्यक्रमाला अडथळा येऊ देऊ नका, कार्यक्रमामध्ये व्यत्यय येऊ देऊ नका. अहो स्वतःची पत्नी वारली, जसं मला सांगा तुकोबारायने म्हणावं, बाईल मेले मुक्त झाले देवे माय सोडविली. तुकोबारायने म्हणावं, अहो असणाऱ्या गाडगे बाबांचा मुलगा मरण पावला, गाडगे बाबांना चिठ्ठी यावी कीर्तनामध्ये, गाडगे बाबांना म्हणावं, अरे किती मेले कोट्यानं कोटी, काय रडू एकासाठी. अशा पद्धतीमध्ये भाऊंना आम्ही सांगितलं, अहो भाऊ तुम्हाला दुःखाचा प्रसंग आहे. भाऊंनी सांगितलं, आता जर आम्ही हे कर्म करायला जर चुकलो तर परत करता येणार नाही. असं दानशूर असणारं व्यक्तिमत्व, घरी कितीही दुःख असू द्या, माऊलीनं सांगावं, सुखी संतोषान यावे, दुःखे विषादान भजावे, लाभा लाभ न धरावे मना माझी. जीवनामध्ये जो मनुष्य, जो जीव सुख आल्याच्या नंतर हुरळून जात नाही आणि दुःख आल्याच्या नंतर जो दुःखी होत नाही ना, तोच त्या संतत्वापर्यंत, त्या संतपदापर्यंत खऱ्या अर्थानं प्राप्त होत असतो. आणि म्हणून मायबाप्पा हो, भाऊंचं अगणित असं कार्य आहे. भाऊंनी शब्द दिला, कोंडेगावांमध्ये आमचा कुलथी परिवार आहे तोपर्यंत काल्याचा महाप्रसाद आमचाच. परिसरामध्ये कुणाला अडचण आली, काही पंक्तीची असू द्या, लग्नाची असू द्या, कशाची अडचण असू द्या, गावामध्ये आमच्या मंदिर नव्हतं, महादेवाचं मंदिर, शब्द दिला, एका शब्दावरती आमच्या गावामध्ये मंदिराची उभारणी केली. त्र्यंबकेश्वर असेल, पंढरपूर असेल, आळंदी असेल, नाही जो येईल त्याला रिकाम्या हातानं न पाठवणारं कुटुंब. कशाचीही मागणी करा,
आणि ओळख लागत नाही, पाळख लागत नाही. आजचा कार्यक्रम असणाऱ्या नातवाने सांगितलं, कोण महाराष्ट्रातले ख्यातनाम गायक बोलवा, काय असन ते सगळं बोलवा, सगळ्यांचा आपण यथोचित सर्वांचा सन्मान करू. मायबाप्पा हो, असं थोर असणारं कुटुंब आणि या थोर कुटुंबाचा आधारवड एक आदर्श असणारा पिता बहु हरपले. मायबाप्पा हो, आणि जीवन मिळाल्याच्या नंतर मनुष्य जन्म, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, साधू संतांनी सांगितलं, आयुष्य किती मिळालंय व तुम्हा आम्हाला, देह मिळाला तुम्हा आम्हाला, पण आयुष्य म्हणले अल्प आयुष्य मानव देह. शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. काय भजनासाठी काय आहे हो, किती वेळ आपल्यासाठी भजनाचा आहे. मी एक काव्य केलं, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी झडे अभिमान. म्हणले तिशीची वय भरते, कन्यापुत्र प्राप्त होते, त्यांचीच पडे भ्रांती न घडे स्वरूपस्थिती. 40 वर्ष झाली, डोळ्या 40 आली, नेत्रास भुल पडली, येताना दिशे जवळी. 50ची होय भरती, दंत पंक्ती हलती, श्यामकेश शुभ्र होते, त्याला म्हातारा म्हणते. 60ची बुद्धी नाठी, हाती घेऊन या काठी, वसा वसा लागे पाठी, त्याला हसती पोरटी. 70ची विवंचना, बैसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, दिसेन दिस दिनवना. 24 मिळून 80, मग झाला देशोदेशी, जला विन मच्छी जैसी, तैसा होतो का असा विषय. असा आयुष्य माणसाचं संपत जातंय हो. पण माणसाला नरशरीर, हा देह काय कळत नाही हो. काहींना आपण कुठून आलोय, काय करतोय, कुठं आहे, काही कळत नाही. आणि जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कळालं पाहिजे. बोधला महाराज सांगतात, आलासी कोठोनिया, जासी कवने रेठाया, घरदार तुझे नाही, अवघी लटकेच माया. प्रपंची गुंतू नको, प्रपंची गुंतू नको, पाहे बुडत असे पापा, काळ लागलाय मापा. प्रपंचामध्ये तुम्हा आम्हाला गुंताय सांगितलं नाही. माणसाला कळाना प्रपंच कसा करावा. साधू संतांनी सांगितलं, प्रपंच कुणाला क पाहून करावा, पक्ष क पाहून प्रपंच करावा, हे सांगावं लागलं. पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी नाथबाबांना सांगितलं, पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहते,
तैसे असावे संसारी जववरी प्राचीनाची दोरी. आयुष्य मिळाले, शरीर मिळाले, आणि म्हणून जन्मल्यापासून मरेपर्यंतचा जो मधला काळ आहे ना, यम यम वापी स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम तम तमैवैते कौंतेय सदा तद्भाव भावित. हा जो मधला जो काळ आहे, या मधल्या काळामध्ये काय करायचं काय करायचं नाही याच्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य आहे. पण मायबापा हो, या मधल्या काळामध्ये भगवंताचं स्मरण करणं हे मनुष्य जीवाचं खरं कर्तव्य आहे. जीवनाची सार्थकता त्याच्यामध्ये आहे. पण माणसाला हे कळत नाही हो. माणसं कशाच्या नादी लागले, अहो कोण कशाच्या नादी लागला, कोण धनासाठी पळतोय, कोण मानासाठी पळतोय. पण सांगू का, काय नाही काय नाही, धन 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 धन. माणसं रात्रंदिवस उठल्यापासून झोपेपर्यंत कोण वडापावचा धंदा टाकतोय, धन कमवतोय, कोण खताचं दुकान टाकतोय, धन कमवतोय, कोण कशाचं दुकान टाकन, व्यवसाय करीन, धन. आणि एक दिवस फोन येतो, निधन. काय म्हणजे तो धनाच्या योग्यतेचा राहिला नाही. मला सांगा, या धनानं काय होणार आहे हो? ह्या धनानं की साचवणी मरे धन लावी पोरासी भांडण. धन साचवल्याच्या नंतर काय होणार आहे? पाठीमागं भांडणं लागणार आहे. मग महाराज म्हणतील, मग धन कमवायचं नाही, मग तुम्ही कायला ह्या गावाहून त्या गावावर पळता, ह्या कार्यक्रमाहून त्या कार्यक्रमावर. धन कमवायला सांगितलं, गृहस्थी माणसाला धन कमवायला सांगितलं. तुकोबारायाने पहिलाचा भंग केला. उपदेशपर प्रकरणामधला जे गाथा प्रकरण आहे, तुकाराम गाथा, याच्यातलं उपदेश प्रकरणातील पहिला अभंग गृहस्थी माणसासाठी करून ठेवला. म्हणले की जोडोनिया धन उत्तम व्यवहारी उदास विचारे व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी. जोडताना धन उत्तम व्यवहार करून धन जोडलं पाहिजे, नाहीतर काही उपयोग नाही धनाचा. म्हणून धन कमवा, पण धन चांगल्या मार्गानं कमवा. आता या कोरोनानं सगळ्यांना सांगितलं, धनसुद्धा कामी येत नाही, माणसंसुद्धा कामी येत नाही. आपण कायम एक प्रमाण स्मशानात गेलो का गायचो, नाही रे नाही कुणाचे कोरी. हे प्रमाण आपण गायचो. माणसं म्हणायची, काय हे प्रमाण गाता? समाजाला अनुभव आलेला नव्हता. आणि आता या कोरोनाच्या काळामध्ये मग सगळ्यांना कळालं, देह आहे तर म्हणले, देह आपला आहे का हो? ज्या देहावरती आपण प्रेम करतो,
देह आपला नाही, देह तव अनिला पाचाचा उसना. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वाचा देह आपण उष्ण आणलेला आहे. आणि मग उष्ण आणलेला देह कधी घेतला जाईल हे शाश्वत नाही, सांगता येत नाही. कारण माऊली ज्ञानोबराय सांगतात, हे काळा नळाची तुंडी घातली लोण्याची उंडी, माशे पंख पाखडे तव हे सरे. आपण सिलेंडर गॅस भरतो, गॅस भरल्याची तारीख आपल्याला माहीत असते, संपणार कधी कोणाला कळतं का? आपल्याला आपली असणारे सौ सांगते तारीख टिपून ठेवली, पण संपण्याची तारीख आपल्याला कळते का? तसं देवानं श्वास आपल्याला मोजून दिलेले आहेत. हे केव्हा संपतील ना माईबापा हो, हे कुणालाही सांगता येत नाही. म्हणून मिळालेलं जे आयुष्य आहे, मिळालेलं जे शरीर आहे, हे शरीर परत परत मिळणार नाही. जसं म्हटलं जातं, हर तीर्थ बार बार, गंगा सागर एक बार, तसं हर जन्म बार बार, मनुष्य जन्म एक बार. आणि म्हणून हा जन्म मिळाल्याच्या नंतर हा जन्म इतका सहज आहे का हो, की म्हणले पावला हा नरदेह काकताली न्याये. आंधळ्यानं टाळे वाजवावीन त्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा, तसा हा नरदेह भेटलेला आहे. पण याची किंमत अनेकांना कळत नाही आहे. मायबापा हो, मानवी नरशरीराची किंमत का कळत नाही? मी एक नेहमी दृष्टांत सांगत असतो. तुमचं आमचं शरीर लोखंडाप्रमाणे आहे, लोखंड आहे. लोखंडाची एक उपमा देतो मी. या मृत्यूलोकामध्ये शरीर मिळाले हे लोखंड आहे, आणि स्वर्गामध्ये असणाऱ्या देवादिकांचं शरीर हे चांदीचं आहे. चमकतंय स्वर्गातल्या देवादिकांचं. आता मी येताना बॅगमध्ये काही कॉईन घेऊन आलेलो आहे. काही चांदीचे कॉईन आणल्यात आणि काही लोखंडाचे कॉईन आणल्यात. कीर्तन झालं, जेवण झालं का प्रत्येकाला मी एक एक कॉईन वाटून टाकणार आहे. ज्याला जे पाहिजे लोखंडाचं हवं असेल तर लोखंडाचं देणार, एखाद्याला चांदीचं हवं असेल तर मी चांदीचं नाणं देणार आहे. जाताना आपण काय घेऊन झालो? मला नाही वाटत कुणी पण लोखंडाचं नेईन. पण मी जर असं म्हटलं की माझ्या खिशामध्ये एक आणखी एक वस्तू आहे, तिचं नाव परीस आहे. जर लोखंडाचं कोणी नाणं नेलं घेतलं तर त्याला मी फक्त स्पर्श करायला 1 सेकंद वेळ देऊ शकतो. तर चांदीचे नाणं घेतणारे सुद्धा माघारी टाकतील आणि म्हणतील, महाराज आम्हाला लोखंडाचं नाणं द्यावर, हे माघारी घ्या. कारण तुम्हाला माहीत आहे, लोखंडाच्या असणाऱ्या नाण्याला जर परिसाचा स्पर्श जर झाला तर त्या लोखंडाचं सोनं होणार आहे. तसं या समाजामध्ये काही अज्ञानी वर्ग आहे. या अज्ञानी वर्गाला या शरीराचं महत्त्व कळेना. या शरीरामध्ये त्यांना दुःख दिसतंय, कारण साधू संतांनी प्रमाण टाकलेले आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठी. मला सांगा ना, दुःख बांधवडे आहे हा संसार. प्रत्येक माणसाजवळ दुःख आहे. कबीर महाराज सांगतात, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. दुःख किती आहे? अहो म्हणले, अनेक दुःखे सांगू मी किती, सकळ संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती, भय काप चित्ते भरलासे. माणसाची दुःख जर सांगायला गेलं ना महाराज, तर म्हणले दगड फुटा. त्या दगड माहितीत का? आमच्याकडं सगळी दगड आहेत. आता दगडसुद्धा एक योनी आहे, पण ती दगडसुद्धा ज्यावेळेस दुभंगत होते त्यावेळेस त्याच्यात त्या योनीमधून मुक्तता आहे. माणसाची दुःख सांगायला गेलं तर दगड फुटा. त्यात संताचं प्रमाण हे माझं प्रमाण नाही. हे काय अशोक म्हणे नाही, हे तुका म्हणे. मायबापा हो, इतकी माणसाची दुःख अफाट आहेत. पण मायबापा हो, त्या माणसांना या नरशरीराची किंमत कळत नाही. मग कोण मरतंय आत्महत्या करून, कोण मरतंय घातपात करून. मायबापा हो, मरण येणार आहे. पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मरण येणार आहे. कुणाला मरण वृद्धापकाळाने, कुणाला तारुण्यामध्ये येईल, कुणाला बालपणात येऊ शकतं, कुणाला आजारानं येऊ शकतं, कुणाला दीर्घ आजारानं येऊ शकतं, कुणाला अपघातानं येऊ शकतं, कुणाला घातपातानं, अन्य कुठल्या तरी कारणानं मरायचं आहे.
पण माय बापा हो, हे नर शरीर मिळालेलं आहे. मी सुरुवातीला सांगितलं हे लोखंड आहे. पण या लोखंडाला जोपर्यंत तुम्ही परिसाचा स्पर्श करणार नाही तोपर्यंत याचं सोनं होणार नाही. आम्ही सुद्धा लोखंडच होतो, मातीत पडलो होतो आणि असेच पडून राहिलो असतो ना महाराज, गंजून गेलो असतो. पण माऊली ज्ञानोबारायांच्या सानिध्यामध्ये, आनंदाश्रम स्वामींच्या सानिध्यामध्ये आम्ही लहान होतो, मला कळत नव्हतं. पण माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा साधावया. आळंदीची वारी, महिन्याची वारी आमच्या वडिलांनी सुरू केलेली. पण गरिबी परिस्थिती, पैसे जास्त नसायचे. मग हाफ तिकीट म्हणून आम्हाला आळंदीला पाठवायचे घरची. पण जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पायी मोक्ष. माऊली ज्ञानोबारायांचं दर्शन केलं का आम्ही असणाऱ्या आनंद आश्रमामध्ये येऊन स्वामींचं दर्शन करायचो. कळत नव्हतं, स्वामी असणाऱ्या पलंगावरती पहुडलेले असायचे. स्वामींचे आम्ही असे हातपाय दाबायचो. कळत नव्हतं की महात्म्यांच्या चरणाला नुसता स्पर्श केला, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज चढून जाय. मायबापा हो, त्यांचं सानिध्य लाभलं. परमसद्गुरू आत्मारामगिरी बाबांच्या सानिध्यामध्ये जाण्याचा योग आला. ह्या लोखंडाचं मायबापा हो, नाही तर ह्या गादीवरती उभे राहण्याची योग्यता नव्हती, त्याला मातीमध्ये कुजून गेलो असतो. पण या नररूपी शरीराच्या, लोखंडरूपी शरीराला संतरूपी परिसाचा स्पर्श झाला आणि जीवनाचं सोनं झालं. आणि म्हणून मृत्यू लोकामध्ये जन्म भेटणं इतकं काही सोपं नाहीये. आणि हे स्वर्गातल्या देवादिकांना स्वर्गात सगळं आहे, पण नामामृत नाही. आणि म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, आणि मृत्यू लोके व्हावा जन्मा. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की हा मिळालेला देह, इहलोकातला देह स्वर्गातल्या देवादिकांना मिळत नाही, तो आम्हाला मिळालेला आहे. ह्या अभंगाची इहलोकीचा देह तुकोबराय सांगतात हा मिळालेला जो देह आहे ना, इहलोकीचा हा देह, म्हणले देव इच्छिता ते पाहे. ते देव इच्छा करतात, पण मायबापा हो त्यांना हा मिळत नाही. तुम्हा आम्हाला मिळालेला आहे. मग या मिळालेल्या देहाचा उपयोग काय करायचा, काय करायचा नाही, याच्यासाठी तुमच्या आमच्याकडे स्वातंत्र्य आहे. पण बाकी काही न करता आपण
परमार्थाक भाव भक्तीकडं हा देह जर वळवला तर या देहाचं सोनं होतंय माय बापा हो. आणि म्हणून जीवनामध्ये धन्य जीवन धीग जीवन धन्य जीवन त्याचा आहे जो भगवत भक्तीक वळालेला आहे. धन्यता आईवडिलांना धन्यता केव्हा आहे? आज मला सांगा, कुलथे परिवार, राजू भाऊ असतील, विजू भाऊ असतील, नातू असतील, 2 मुली असतील, आज हा सत्कर्माचा सोहळा साजरा करतात. ते हिताच्या ठिकाणी त्यांच्या जागी आहेत. धन्यता कुणाला? त्यांना नाही आहे. धन्य माता पिता तया सांगतात, जो हिताच्या ठिकाणी जागा राहतो त्याचे माता पिता धन्य होत असतात. मायबापा हो, जन्माला आल्याच्या नंतर आपणही धन्य व्हावं आणि ज्यांनी या मृत्यू लोकामध्ये तुम्हा आम्हाला जन्माला घातलं त्यांना सुद्धा धन्य करून जावं. नाहीतरी काय श्वान शुकर बापुडे. नाहीतर हे जर जीवनामध्ये जर झालं नाही तर जन्माला काय माणसंच येतात काय? तुकोबराय म्हणतात, अहो जन्माला अन्य योनीमधून सुद्धा श्वान शुकर बापुडे म्हणले असे कितीतरी जन्माला येतात. आणि म्हणून तुकोबरायांना अभिमान वाटला, या नरदेह प्राप्त झाला आणि या नरदेहाचं महत्त्व तुकोबरायांना कळालं. जोपर्यंत एखादं पद असेल, एखादी खुर्ची भेटते, एखाद्या गावचा एखादा सरपंच झाला, पण सरपंच झाल्याच्या नंतर नुसतं खुर्चीवर बसल्याच्या नंतर लोकांनी सरपंच म्हटल्याच्या नंतर त्या खुर्चीला किंमत आहे का? त्याला त्या खुर्चीची ताकद कळाली पाहिजे. तसं हे नर शरीर मिळालेलं आहे. हे नर शरीर कशासाठी मिळालेलं आहे हे कळालं पाहिजे. या असणाऱ्या नर शरीराला आपण काय करू शकतो याची ताकद काय आहे ही तिसऱ्या चरणात. आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या आयुष्याच्या साधने सच्चिदानंद आयुष्याच्या साधने सच्चिदानंद धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, आयुष्याच्या
तुकोबार तिसऱ्या चरणामध्ये सांगतात आयुष्याच्या साधने, आयुष्य हे साधन आहे आणि या साधनावरती आरूढ होऊन या मिळालेल्या आयुष्यामध्ये या आयुष्याचा उपयोग, या नरशरीराचा उपयोग, या देहाचा उपयोग सतचित आनंद असणाऱ्या स्वरूपापर्यंत जाऊन आपल्याला पोहोचायचं आहे. या शरीराची ताकद सांगितली म्हणजे देव पहावया गेलो तेथे देवची होणे ठेलो. देव पाहायला जायचं आणि देव स्वरूपाला प्राप्त व्हायचं. या नरशरीराची ताकद आहे आणि हे कळणं गरजेचं आहे. मायबापाओ, हे जीवनामध्ये जर कळालं तरच धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो. हे जर आपल्याला कळालं नाही तर आपल्या जीवनामध्ये धन्यता प्राप्त होणार नाही. आपण धन्य होणार नाहीये. आणि म्हणून मायबापा हो, जीवन कळणं गरजेचं आहे. नाहीतर माणसाला म्हणावं लागतं अरे बाबा तू माणूस आहे, माणसासारखा वाग जरा. समाजामध्ये माणसाला सांगावं लागतं अरे माणसासारखा वाग, कारण माणसासारखी वागत नाही हो. माणूस पण विसरलेला आहे. म्हणून तर मला वाटतं कवी म्हणतो मला माणूस द्या कोणी, मला माणूस द्या कोणी. गर्दीमध्ये माणूस शोधतोय हो. माणुसकी हरपत चाललेली आहे या गतिमान युगामध्ये, गतिमान जगामध्ये, या विज्ञान युगामध्ये माणुसकी हरपत चाललेली आहे. माणुसकी, मानवता धर्म काय आहे? अंधाचं नेत्र तहानेल्याची तहान, भुकेल्याची भूक. अंधाचं नेत्र मानव जातीचा हा तर आहे दीपस्तंभ. ऐश्वर्याच्या शिखरावरती एकदा का मनुष्य गेला का त्या माणसानं त्या ऐश्वर्याच्या शिखरावरून गरिबी श्रीमंतीची दरी कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे न. ही तर मानव जातीचा दीपस्तंभ आहे. थोडकं आयुष्य आहे. या थोडक्या आयुष्यामध्ये माणसं काही म्हणतात आम्हाला काय करायचं आहे परमार्थ, काय करायची भक्ती, आमची कीर्ती भरपूर आहे, आम्हाला समाजात मान भरपूर आहे. पण हे सगळं जरी असेल मायबापा हो, जीवनामध्ये जर भगवत भक्ती जर नसेल तर सगळं व्यर्थ आहे. कसं व्यर्थ आहे? शरीरम स्वरूपम नवीनम कलत्रम धनम मेरुतुल्यम यशचारुचित्रम हरिरंगे घ्री पद्मन्य मन चेन्न लग्नम ततकिम ततकिम ततकिम. सगळं व्यर्थ आहे, व्यर्थ. म्हणले शरीर चांगलं असू द्या, पत्नी नातेवाईक चांगले असू द्या, धन मेरुतुल्यम मेरू पर्वता इतकं धन असू द्या, कीर्ती म्हणले नुसते गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, राज्यात नाही, भारतात नाही, यशचारुचित्रम जगभर कीर्ती असू द्या. काही काहींची आहे ना. आता मला सांगा, अंबानी कंपनीला, टाटा कंपनीला कोण ओळखत नाही हो? जगात कीर्ती आहे. पण हरे रंगे घे पद्मन्य मन चेन्न लग्नम, जर त्यांच्याकडून जर भगवत भक्ती होत नसेल तर त्यांचं जीवन व्यर्थ आहे. व्यर्थ व्यर्थ. कसं व्यर्थ आहे सांगू का? मानवी जीवनामध्ये भक्ती असणं गरजेचं आहे. हत्तीला जर दात नसेल तर हत्तीला किंमत राहत नाही. पक्षाला पंख नसेल तर पक्षाला किंमत राहत नाही. स्त्री जीवनातून जर पती वजा केला तर स्त्री जीवनाला किंमत नाही. तसं मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर, या नरदेहाला आल्याच्या नंतर नादबाबा सांगतात नामाविन मुख सर्पाचे ते बिळ नादबाबांनी कडक भाषेमध्ये सांगितलं, समाजाने सहज ऐकलं नाही ना. संतांना कधी कधी रागावं लागतं. म्हणले नामाविन मुख सर्पाची ते बीळ. नामस्मरण करण्यासाठी कारण हस्तिदंत बिना
पंछी पंख बिना नारी पुरुष बिना वैसे पुरुष हरी नाम बिना. हत्तीला दाताशिवाय किंमत नाही मायबापा, पक्षाला पंखाशिवाय किंमत नाही, स्त्री जीवनाला पुरुषाशिवाय पूर्णत्व नाही. तसं मनुष्य जीवनाची पूर्णता मुखामध्ये, या मुखारविंदामध्ये सतत कीर्तयंतो मा यतंतच दृढवत. सतत भगवंताचं नामचिंतन जर असेल तरच जीवन खरं धन्य आहे, आणि जर हे जर नसेल तर जीवन धीक ठरणार आहे. पण हे नामचिंतन केलं महाराज, याचा फायदा काय होईल तर ह्याचा फायदा शेवटचा.
कुमार कुमारी इहलोकीचा हा देह देह विचिताती पाहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी अल्पमतीप्रमाणे अभंग बोलण्याचा प्रयत्न केला। आपली संकल्पित वेळ झालेली आहे। अनेक गुणीजन माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सर्व आचार्य मंडळी गुरुजी मंडळी समोर बसलेले आहेत आणि म्हणून आजच्या निमित्तानं ही कीर्तनरूपी सेवा आयोजित केली। असे परमपूजनीय एक आदर्श पिता एक संतत्वाला प्राप्त झालेलं व्यक्तिमत्व वैकुंठवासी बबनराव धोंडेभाऊ कुलथे आज भाऊंचं प्रथम पुण्यस्मरण या जगज्जननी इंद्रायणी मातेच्या तीरावरती अलंकापूर नगरीमध्ये या ठिकाणं संपन्न होते। या ठिकाणं वारकरी संप्रदायाच्या वतीनं भाऊंना मी भावपूर्ण आदरांजली या ठिकाणं व्यक्त करतो। भाऊंच्या पाठीमागं असणारे दोन सुपुत्र विजय असतील राजूभाऊ असतील, दोन असणारे नातू स्वप्नील असेल महेश असेल, दोन असणाऱ्या भगिनी राजूभाऊंच्या सुलोचनाताई असतील रंजनाताई असतील। भाऊंच्या जाण्यानं त्यांना दुःख होणं साहजिक आहे। भगवान परमात्म्यानं या दुःखातून त्यांना बाहेर काढावं पुनश्च एकदा मी आदरांजली व्यक्त करतो। या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य कीर्तन महर्षी अनेक ज्ञात अज्ञात सर्व मृदुंग अलंकार असणारे आमचे राजाराम महाराज देवडे असतील, गायनाचार्य रवी महाराज पवार आहेत, ओंकार महाराज आहेत, नारायण महाराज आहेत, प्रमोद महाराज काळे आहेत, सचिन महाराज मध्ये आहेत, अमोल महाराज पेल महाले आहेत, नागेश्वर महाराज आहेत, पवन महाराज आहेत आणि उत्तम अशी साऊंड सिस्टीम अंकुश महाराज कदम यांची गोड अशी साऊंड सिस्टीम या ठिकाणं आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्याबरोबर आलेले माझे परममित्र आदरणीय गुरुबंधू महादेवजी महाराज दांडे, हरिभक्ती पारायण पोपटजी महाराज पखाले, सर्व महाराज मंडळी या ठिकाणं ज्यांच्या वास्तूमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला असे आमचे परममित्र आदरणीय महेशजी महाराज नरोडे यांच्या या आनंदाश्रम वारकरी शिक्षण संस्थेमध्ये महाराजांना मी 8 दिवसापूर्वी ही कार्यक्रमाला पुणे या ठिकाणी जात असताना या ठिकाणी आम्ही आलो होतो। दाता तोची एक जाना जो नारायण समरवी, आपण फार मोठे दाते आहात, आपण मुलं घडवण्याचं काम करता आणि म्हणून आपणाला माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी मी प्रार्थना करेल की आपणाला खऱ्या अर्थानं आरोग्य आज या कोरोनाच्या संकट काळामध्ये मी माऊलींका एकच प्रार्थना करेन की सगळ्यांना चांगलं माऊली आरोग्य द्या, कारण आरोग्यम धनसंपदा, सगळ्यात मोठं जर धन कोणतं असेल तर ते आरोग्य आहे। सगळ्यांना ते धन प्राप्त होवं अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आमच्या महेशजी महाराजांना खऱ्या अर्थानं हे कार्य करण्यासाठी चांगलं दीर्घ आयुष्य, चांगली बुद्धी आणि त्यांच्या हातून चांगली मुलं घडावीत अशा प्रकारची माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं 1-2 श्रद्धांजली फक्त होणार आहे, जास्त होणार नाहीत आणि म्हणून अधिक वेळ न घेता या ठिकाणं मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो। ज्ञानेश्वर